नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये जानकी मकर संक्रांत साजरी करणार आहे, म्हणजे हळदी कुंकवाचा कार्यक्रम करणार आहे आणि त्याच वेळी तिने पहिल्यांदा एक महत्त्वाचं काम करणार आहे, ते म्हणजे ऐश्वर्याला पुराव्यानिशी ती पोलिसांच्या ताब्यात देणार आहे। तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इकडे ऐश्वर्याने जे कांड केलेलं असतं, तिने सुमित्राला शाळेच्या त्या लायब्ररीमध्ये कोंडून ठेवलेलं असतं आणि ऐश्वर्याचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मी जे काय केलेलं आहे ते चुकीचं केलेलं नाही, कारण त्या म्हातारीला ती शिक्षा मिळायलाच हवी होती। हे सगळं ऐश्वर्या बोलून दाखवत असते आणि ऐश्वर्या म्हणत असते की काहीही झालं तरी तिला ती शिक्षा मिळायलाच हवी होती, हे ऐश्वर्याच्या तोंडातून ऐकायला मिळत असतं। तर जानकी ही सुमित्राला शोधण्यासाठी आता शाळेमध्ये पोहोचलेली असते आणि तेव्हा मात्र जानकी विचार करत असते। आता जानकी सगळ्या शाळेमध्ये शोधून येते, अगदी गेटवरून उड्या मारून वगैरे जाते आणि त्याचबरोबर जानकी हे सगळं करत असते। तेव्हा मात्र जानकीला एक प्रश्न पडलेला असतो की जर आई इथेच आल्या होत्या तर मग गेल्या कुठे, कारण वरच्या सगळ्या रूम तर लॉक आहेत, हे कसं शक्य आहे, वरच्या रूम कसे काय लॉक झाल्या, हा प्रश्न पडलेला असतो। मग जानकी त्या लायब्ररीच्या जवळ ही शोधून आलेली असते आणि जानकी म्हणत असते की काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की आई इथंच कुठंतरी असायला हव्या होत्या, असं जानकीला वाटत असतं। मग जानकी बाप्पाच्या समोर येऊन उभी राहते आणि म्हणू लागते की बाप्पा तूच काहीतरी कर, आई कुठं आहेत, आई मलाच मिळायलाच पाहिजेत, आई नक्की कुठं गेलेत, हा प्रश्न ती बाप्पाला विचारत असते। आणि त्याचबरोबर बाप्पाच्या समोरून शेवटी ती बाप्पाला प्रश्न विचारते आणि तिथून निघू लागते, कारण तिने खूप शोधाशोध केलेली असते, परंतु जानकीला काही सुमित्रा कुठं आहे ते मिळालेली नसते। शेवटी तिनं असं यश आता म्हणलेलं असतं की आता मला कळलेलंच आहे की आई इथं नाहीत, हे समजून ती निघत असते। परंतु अचानक गेटवरून उडी मारून पुन्हा माघारी जाताना जानकीला एक आवाज येतो आणि जानकी विचार करू लागते। जानकी म्हणत असते की कसं शक्य, आणि तेवढ्यातच सुमित्रा शुद्धीवर येते आणि तिला आवाज येतो आणि ती म्हणू लागते की मला जानकी तू आलेली आहेस इथे, जानकी जानकी असं म्हणत ती बोलत असते आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की काहीही झालं तरीही माझ्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे की आईंचा आवाज मला ऐकू येतोय। आणि मग तिला सुमित्राचा आवाज ऐकू आलेला असतो आणि ती म्हणत असते की आले मी आई, आणि असं म्हणत जानकीच्या लक्षात येतं वरची लाईट ही ऑन आहे आणि त्याचबरोबर त्या लाईटकडे बघून जानकी वरती जाते, म्हणजे आई वरच्या रूममध्ये आहेत, म्हणजे लायब्ररी तिथं आहे, त्या बाजूला आई आहेत हे लक्षात आलेलं असतं। आणि त्याचबरोबर जानकी मग सुमित्राच्या दिशेला जाते। सुमित्रा आता शुद्धीवर आलेली असते, तिने दरवाजा वाजवू लागते, तिनं म्हणू लागते की आई तुम्ही आलेला आहात, असं म्हणत जानकी तिकडे जात असते। आणि त्याचबरोबर जानकी म्हणते की इथे तर लॉक आहे, तेव्हा सुमित्रा म्हणते बाहेरून रूम लॉक झालेली आहे ग, असं जानकीला आतून सांगू लागते। जानकी शोधाशोध घेते, कारण तिथे चावी कुठं आहे का, हे लॉक कसं उघडायचं हा प्रश्न पडलेला असतो। आणि जानकीला मग हाती लागते ती म्हणजे तिच्या केसातली पिन, तर तिच्या केसाची पिन वापरून जानकी अगदी हुशारीने चालाकीने ते लॉक उघडते। सुमित्रा अक्षरशः जानकीला घट्ट मिठी मारते आणि म्हणत असते की खरंच जानकी आज तू आलीस म्हणून हे सगळं शक्य झालेलं आहे, नाहीतर माझा जीव इथंच गेला असता, असं बोलल्यानंतर जानकी सुमित्राच्या तोंडाला हात लावते आणि म्हणू लागते की असं नाही बोलायचं। आणि मग जानकी म्हणत असते की काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आई तुम्ही इथं लॉक कशा झाला हे मला कळत नाही, कारण आम्ही तर इथं आलो होतो तेव्हा तुम्ही इथं नव्हता। तेव्हा सुमित्रा सांगते की मी ते दरवाजाच्या मागं होते। मग जानकी लगेच ऋषिकेशला कॉल करते आणि ऋषिकेशला सांगू लागते की आई मला मिळालेले आहेत, मी आईंना घेऊन येत आहे, असं सांगितल्यानंतर ऋषिकेश लगेच धावत ओवीला घेऊन तिकडे येतो आणि मग तिघजण मिळून जानकीला आता रणदिवेंच्या घरी आणून ठेवतात। आणि ऋषिकेश सारंगला म्हणतो की तू मला शब्द दिलेला होता ना, कारण तुझी सख्खी आई आहे ना, पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या बायकोने शोधून आणलेलं आहे तुझ्या सख्ख्या आईला, काहीही झालं तरीही, कारण हे सगळं जी करू शकते ती माझी बायको जानकी करू शकते। तू मगाशी बोललेला होतास ना रणदिवेंच्या घरची ड्रामा क्वीन, पण तोंड सांभाळून बोलायचं, यापुढं माझ्या बायकोच्या बाबतीत एक शब्दही बोललेला मी सहन करणार नाही, कारण आत्तापर्यंत तू खूपच बोललेला होता, खूप तोंडाला येईल ते बोलत होता, मग तुझ्या बायकोने आणि तू का आईला शोधून आणलं नाही, हा प्रश्न जेव्हा विचारला जातो
तेव्हा मात्र सारंगकडे उत्तर नसतं, पण सुमित्रा मात्र उत्तर देते. सुमित्रा म्हणते की मला सगळं कळलेलं आहे, हे सगळं कुणी केलेलं आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ऐश्वर्या, यापुढे मी तुझं काहीही ऐकून घेणार नाही. आणि ती भयानक चिडलेली असते. तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मी यापुढे कोणाचंही ऐकून घेणार नाही, मी शांतपणे सगळ्या गोष्टी समजून घेते. याचा अर्थ तुम्ही असं समजू नका की या घरातलं जे काय चाललेलं आहे ते मला कळत नाही, असं सुमित्रा सांगत असते. पण सौमित्र, जानकी आणि ऋषिकेश म्हणू लागतात की नाही, यामागे खूप मोठं कांड आहे आणि आपल्याला ते शोधून काढणं गरजेचं आहे, असं त्यांचं बोलणं झालेलं असतं. नक्की कांड काय आहे, तर ते दोघंही आता 2 दिवसांनी शाळेत जातात आणि तिथलं CCTV फुटेज चेक करू लागतात, कारण त्यांना माहिती असतं की हे सगळं मुद्दामून कुणीतरी केलेलं आहे. म्हणून ते शाळेमध्ये जातात. तिथं जो वॉचमन असतो त्या वॉचमनला विचारतात. तेव्हा वॉचमन सांगू लागतो की मी त्या दिवशी बाहेर गेलो होतो, थोडंसं मला घरून फोन आला होता, माझी मुलगी आजारी होती, इमर्जन्सी होती, त्यासाठी मला बाहेर जावं लागलं होतं, म्हणून हा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यानंतर मी तिथे पोहोचलो होतो, हे सगळं तो बोलत असतो. तेव्हा मात्र जानकी म्हणत असते मला इथलं CCTV फुटेज बघायचं आहे, तर तो दाखवायला तयार नसतो. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश त्याला सांगू लागतात, जर तू आम्हाला CCTV फुटेज दाखवलं नाही तर त्या रात्री तू इथे नव्हता, 2 तासासाठी तू इथून बाहेर गेलेला होता, ही गोष्ट मी पोलिसात सांगेल आणि तुझ्या शाळेलाही सांगेल आणि तुझी नोकरी घालवेल. सौमित्र असं बोलल्यानंतर आता तो जो असतो वॉचमन, तो लगेच CCTV फुटेज दाखवतो आणि तो म्हणतो त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे इथे सुमित्रा रणदिवे मॅडम आल्या होत्या आणि त्यानंतर ऐश्वर्या रणदिवे मॅडम ही आल्या होत्या. त्यांना मी स्वतः गेटच्या आतमध्ये जाताना पाहिले आणि जेव्हा CCTV फुटेज पाहिलं जातं तेव्हा सगळ्यांच्या समोर येतं ते म्हणजे तिथे ऐश्वर्या आलेली होती. जेव्हा ऋषिकेश तिथं पोहोचलेला होता तेव्हाही ऐश्वर्या तिथं होती आणि ऐश्वर्याने हे सगळं मुद्दामहून केलेलं आहे, ही गोष्ट मात्र सगळ्यांच्या लक्षात आलेली असते आणि सगळेजण पाहतच असतात. त्याचबरोबर इकडे सौमित्र म्हणत असतो, कळलं का दादा काय झालेलं आहे ते, हे सगळं करणारी कारस्थानी बाई कोण आहे लक्षात आलं का तुझ्या. आणि वरती CCTV फुटेज सगळं चेक केलं जातं. तेव्हा या दोघांच्या लक्षात येतं की त्या लायब्ररीला बाहेरून कुलूप लावणारी ही ऐश्वर्या आहे, त्याचबरोबर जानकीनं येऊन सोडवलेलं आहे, ही गोष्टही त्या CCTV फुटेजमध्ये असते. मग ते CCTV फुटेज घेतलं जातं आणि मग हे दोघं जण पोलीस स्टेशनला जातात, कारण ऑलरेडी इकडे सौमित्रने पोलीस कंप्लेंट केलेली असते. आता पोलीस घरी येतात, नेमकी संक्रांत असते आणि त्या दिवशी जानकी आणि ऋषिकेशने ऐश्वर्यावरती संक्रांत आणलेली असते आणि तिला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं. पोलीस येतात आणि म्हणतात की तुम्ही सुमित्रा रणदिवे यांच्या खुनाचा प्रयत्न केलेला आहे, त्यासाठी तुम्हाला अटक होत आहे आणि या गोष्टीसाठी अटक केली जाते आणि ऐश्वर्याला फरफटत घेऊन जातात. त्यावेळी मात्र ऐश्वर्याची वाट लागलेली असते. ऐन संक्रांतीच्या दिवशी ऐश्वर्या जेलमध्ये पोहोचलेली असते. ती रडत असते, ओरडत असते, परंतु सारंग म्हणतो की बाद झालं ऐश्वर्या, आतापर्यंत मी सगळ्यांच्या बाबतीत तुमच्यावरती विश्वास ठेवत होतो, पण यापुढे नाही. आता यापुढे मी तुमच्यावर कसलाही विश्वास ठेवणार नाही, कारण तुम्ही एवढ्या खालच्या पातळीला उतराल असं मला वाटलं नव्हतं. तुम्ही जानकी वहिनीच्या विरोधात भडकवलं, मी तुमचं ऐकून घेतलं. तुम्ही ऋषिकेश दादाच्या विरोधात भडकवलं, मी तुमचं ऐकून घेतलं. माझ्या लाडक्या ओवीवर पण मी तिला हाकलून दिलं. एवढं सगळं केलं हे फक्त तुमच्यासाठी, तुमचं सगळं ऐकलं म्हणून केलेलं आहे. खरं तर त्या लेकराची काही चूक नव्हती आणि आज तुम्ही आईला मारायचा प्लॅन केलेला होता, कारण मगाशी जेव्हा तुम्ही म्हणाला तुम्हालाच कसं काय माहिती आहे, हा प्रश्न जेव्हा तुम्हाला विचारला गेला होता की शाळेला सुट्टी आहे, ही गोष्ट तुम्हालाच कशी माहिती होती, त्याच्यावरही मी तुमची बाजू घेतली होती. परंतु आत्ता जे माझ्या डोळ्यासमोर आहे त्याच्यावर मी कधीही उघड डोळे झाक करणार नाही, कारण आज तुम्ही आईच्या जीवावर उठलेला आहात. हे सगळं झालेलं असतं आणि तिला जेलमध्ये पाठवलेलं असतं. आणि आता जानकी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करते. त्या कार्यक्रमासाठी तिने शर्वरी, त्याचबरोबर अवंतिका, सुमित्रा या सगळ्यांना आमंत्रण देते. गावातल्या बायकाही तिथे आलेल्या असतात, कारण जानकी आणि ऋषिकेशने नुकतंच टेंडर जिंकलेलं असतं आणि तो आनंदोत्सवही साजरा करायचा असतो आणि सर्व मंडळी तिथं जमलेले असतात. आणि जानकीने आता हा प्रोग्राम करायचं ठरवलेलं असतं आणि जानकी या प्रोग्रामची जोरदार तयारी करते. खूप सुंदर असं तिनं नियोजन केलेलं असतं आणि सगळ्यांना खूप सुंदर असं वाण दिलेलं असतं. बियाणांचे पाकिटं हे तिनं वाण दिलेलं असतं आणि त्या
वाणामुळेच हे सगळं शक्य झालेलं असतं आणि जानकीने एवढा छान असा प्रोग्राम केलेला असतो आणि जानकीने सगळ्यांचं कौतुक केलेलं असतं. या सगळ्यांमुळे हे सगळं शक्य झालेलं आहे हे जानकीने तिथे सगळ्यांच्या समोर येऊन सांगितलेलं असतं. त्याचबरोबर जानकीने सगळ्यांना हेही दाखवून दिलेलं असतं की तिच्यासाठी माणसं नाती महत्त्वाची आहेत आणि या नात्यांना जपणाऱ्या जानकीचं खरं रूप सर्वांच्या समोर आलेलं असतं. ती खरी आहे, प्रत्येक वेळेस सगळ्यांसाठी ती झटत असते, सगळ्यांसाठी सगळं करत असते. ती जानकी खरी आहे आणि ऐश्वर्या मात्र जेलमध्ये जाऊन बसलेली असते. शेवटी तिच्या कारस्थानाची शिक्षा तिला मिळालेली असते आणि ऐन संक्रांतीच्या दिवशी रणदिवे कुटुंबाने एकत्र येत मकर संक्रांतीचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम दणक्यात साजरा केलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.